शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. वैयक्तिक खातं उघडण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी. शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4849 एकर आकारी पट जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. मंत्रालयाचं डिजिटायझेशन होणार. मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे मिळणार प्रवेश. ज्या विभागात काम आहे केवळ तिथेच प्रवेश मिळणार, इतर कुठेही जाता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक आहे त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी देण्यात येणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय. त्यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी होणार उपलब्ध. ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचेही मंत्रिमंडळ बैठकीत सुतोवाच. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून हाताळण्यात यावा. यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपलं जाईल, ही त्यामागची भावना. मुख्यमंत्री फडणवीस सरकारची दर मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब. मंत्री धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला. यावेळेला मंत्री आदिती तटकरेंचीही उपस्थिती. तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. क्रीडामंत्री दत्ता भरणेंची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती. भरणेंनी अजूनही खात्याचा पदभार स्वीकारला नाही, त्यामुळे भरणे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कॅबिनेट बैठकीला न गेल्याची मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरद पवार भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. अमोल कोल्हेंचा पुढाकार. भाजपमध्ये जाणं किंवा घरी बसणं, भुजबळांकडे हेच दोन पर्याय. विजय वडेट्टीवारांचा टोला. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात नायगावमध्ये उद्या कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. उद्याच्या कार्यक्रमात अजित पवार आणि भुजबळ एकाच मंचावर. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड. भिंतीला पडलेल्या भगदाडीमध्ये घाणीचं साम्राज्य. शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाची आमदार महेश सावंतांकडून पाहणी. शिल्पाच्या भिंतीला भगदाड पडल्यानं पाहणी केल्याची माहिती. 4 जानेवारीला परभणीत भव्य मुकमोर्चा. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड प्रसिद्धीपत्रक. आरोपींचा ठाव ठिकाणा, माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. सुरेश धस यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, या मागणीचं धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र. सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणाची केस घ्यावी, यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली. त्यांनी 2 दिवसांचा वेळ मागितल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू. तपासाला वेग आल्याची धनंजय मुंडेंची माहिती. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं बीड प्रकरणावरून मोठं वक्तव्य. वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल. सचिन खरात यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एका नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवेंचा टोला. कराडचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश, असं बीडमध्ये वातावरण. दानवेंचं वक्तव्य. माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. संतोष देशमुखांची हत्या वेदनादायी. या घटनेत जो कुणीही सहभागी असेल त्याला सोडलं जाणार नाही. फास्ट ट्रॅकवर केस चालेल, आरोपीला फाशी होईल यासाठी प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. अजित पवारांनी मस्सादोकला भेट देऊन 14 ते 15 दिवस झाले. त्यांच्या गाडीबाबत बेछूट आरोप होता कामा नये. सुनील तटकरेंचा सुरेश धस यांना सल्ला. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याची बातमी. आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवारांचा सवाल. बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचाही सवाल. आरोपींना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही. बीड पोलीस स्टेशन बाहेरील बेडबाबत पोलिसांचं स्पष्टीकरण. भंडाऱ्यात संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ रॅली. जिल्ह्यातील 541 सरपंच काळ्या फिती लावून निषेध रॅलीत सहभागी. धाराशिवमधील सरपंच हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट. सरपंच नामदेव निकम स्वतःच त्यांनी हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय. बुलढाण्यातील कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्यानं संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच महिलेच्या पतीवर प्राणघातक हल्ला. अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्तालोकचा सरपंच करू. सुभाष खप्रद यांना धमकी. 5 जणांवर गुन्हा दाखल. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर केलेली संचारबंदी 8 पर्यंत लागू असेल. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल. विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी उठवण्याची नागरिकांची मागणी. या संदर्भात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. मात्र याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचं गडकरींचं स्पष्टीकरण. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार. कोणी कितीही बोललं तरी गोगावले पालकमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा दावा. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. माजी आमदार राजन साळवी यांचं नाराजीच्या बातमीवर स्पष्टीकरण. राजन साळवी पराभवानंतर नक्कीच अस्वस्थ आहेत. आमचा संपर्क झालाय. संजय राऊतांची माहिती. तर शिंदे स्वतः कोणत्या वाटेवर आहेत ते पहा, राऊतांचा टोला. पराभव झाल्यावर पक्ष बदलणं योग्य नाही. त्या गोष्टीला सामोरं जायला हवं. अंबादास दानवेंची राजन साळवींप्रकरणी प्रतिक्रिया. अठरा माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना अजूनही पुरवली जाते सुरक्षा व्यवस्था. भागवत कराड, VK सिंग यांना मिळते सुरक्षा. सूत्रांची माहिती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक. जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे गिरीश महाजन यांचे बैठकीतून निर्देश. 26 जानेवारीला प्रत्येक शाळेत होणार संविधानाचं वाचन. शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. सासवड शहरातल्या वाहतूक कोंडीबाबत सुप्रिया सुळेंची पोस्ट. शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय असल्याचं नमूद करत सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. मुंबईत कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास लवकर पोहोचता यावी यासाठी कोस्टल रोडवर 2 अद्ययावत फायर स्टेशन्स आता उभारली जाणार. मुंबई पालिकेच्या उपाययोजनांमुळे बोरिवली भायखळ्यातील हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा. समाधानकारक सुधारणा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून बांधकामांवर बंदी.
हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेची कारणे दाखवा नोटीस. 39 व्यावसायिकांना तातडीनं काम थांबवण्याचे आदेश. वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं त्रस्त. काही भागात धुकं आणि ढगाळ वातावरण. पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदीतून मुंबईत 400 कोटींची उलाढाल. जानेवारी अखेरपर्यंत सोन्याचा दर तोळ्याला 1 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं ड्रोन सर्वेक्षण. 1 महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होणार. वर्षभरात खाडीतील गाळ काढणार. खासदार रवींद्र वायकरांचं आश्वासन. धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त. हिंगोलीत बारदानाअभावी सोयाबीन खरेदी बंद. नाफेड खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या गिधाडानं तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठलं. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य 5 राज्यांमधून झालेल्या या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला. डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईचे प्रयत्न. मालवणमधील तळाशील समुद्रात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांकडून डॉल्फिनचा व्हिडिओ पोस्ट. महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेट्टी सिंधुदुर्गातील मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावर कार्यान्वित. तरंगत्या जेट्टीवरून 5 मिनिटात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येणार. एका जिल्ह्यात एक उत्पादन पुरस्कारासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश. देशामध्ये काजू प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक असल्याचा समावेश. नंदुरबारमधील वातावरण बदलाचा टरबूज आणि खरबूज उत्पादकांना फटका. फळांना तडे गेल्यानं उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. धाराशिवमधील नारंगवाडीत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्यानं शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी त्यांची रात्रपाळी. गावात सौर प्रकल्प असूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही. भंडाऱ्यात धानाचे 36 कोटींचे चुकारे ऑनलाईन पद्धतीनं जमा. पणन महामंडळानं जमा केलेल्या चुकाऱ्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादकांना नववर्षात दिलासा. माजी भाजप आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष बाबू आर.एन. सिंग यांची जयंती. त्यानिमित्त मुंबईच्या वांद्रे पूर्वतील उत्तर भारतीय संघ भवनात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहणार. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेत घोंगडीला मोठी मागणी. घोंगडी खरेदीसाठी यात्रेकरूंचा कल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सहकुटुंब घेतलं साई समाधीचं दर्शन. मंदिर प्रशासनाकडून शिवराज सिंग यांचं स्वागत. अभिनेता सोनू सूदनं सहकुटुंब घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. फतेह चित्रपटाच्या यशासाठी सोनू सूदची साईंच्या चरणी प्रार्थना. वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोत्राजवळ दुचाकीचा अपघात. खासदार रामदास तडस यांनी जखमी दुचाकी चालकाला नेलं रुग्णालयात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं लातूरमध्ये प्रदेश अधिवेशन. 3 दिवसीय अधिवेशनाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंची उपस्थिती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीनं मुलीचा गळा दाबला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात निष्पन्न झाला. कल्याणमधील 13 वर्षीय मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरण. नराधमाला फाशी द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा. मयत मुलीच्या वडिलांची मागणी. कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीचा अक्षय शिंदे सारखा एन्काउंटर होऊ नये यासाठी त्याच्या वकिलांचा कोर्टात अर्ज. आरोपीसोबत त्याचे नातेवाईक राहण्यासाठी अर्ज. आरोपीसह पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी.
अकोल्यातील चरण गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठलं पोलीस अधीक्षक कार्यालय। दारूबंदी आणि अवैध धंदे बंद करावेत अशी महिलांची मागणी। धुळे शहरातल्या हॉटेल ओयोवर पोलिसांची धाड। महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना घेतलं ताब्यात। वसईत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार। 30+ला एका कंपनीच्या केबिनमध्ये तर दुसऱ्या दिवशी टेरेसवर अत्याचार केला। मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक। नागपूरच्या हिंगणा गुमगाव मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक। अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। गोंदियात घरकुल लाभार्थ्यांकडून 10,000ची लाच मागणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांसह त्याच्या 2 साथीदारांना अटक। गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत। अँब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली। नवी मुंबईच्या कामोठ्यात आई आणि मुलाच्या हत्येप्रकरणी 2 संशयित ताब्यात। क्राईम ब्रांचकडून संशयितांची चौकशी। काल राहत्या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता। लातूरजवळ कोळपा इथे स्कूल बस आणि एसटी बसचा अपघात। अपघातात 4 विद्यार्थी जखमी तर 10 विद्यार्थी किरकोळ जखमी। चोर समजून धावत्या रेल्वेत प्रवाशाची हत्या। हैदराबाद ते दिल्ली दरम्यान दक्षिण एक्सप्रेसमधली घटना। मृत प्रवासी शशांकला मारहाण करणाऱ्या 4ही प्रवाशांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री हत्येचा थरार। मुलीच्या मित्राची वडील आणि भावाकडून हत्या। मुलीसोबत बोलत असल्याच्या रागातून 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून हत्या। किरकोळ कारणावरून नशेखोराकडून एकाची चाकूनं भोसकून हत्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्षनगरमधली घटना। पुणे सोलापूर महामार्गावरील येऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्यानं गोळीबार। सुरक्षा रक्षकावर दगडफेकीनंतर गोळीबार। यात सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू। साताऱ्यातील कास पठाराजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज। दरीचा फोटो काढत असताना पर्यटकाला दिसला मृतदेह। मुंबईतल्या आगरीपाड्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा। मालक आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 2 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने। 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीनासह 3घांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। आरोपींकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक दिली पसंती तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी बर्गर आणि पिझ्झाला पसंती। पालघरकरांनी रिचवले 1100 कोटींचे मद्य। 11 महिन्यात 3 कोटी 17 लाख लिटर मद्याची विक्री। नागपुरात नाकाबंदी दरम्यान 41 लाखांची रोकड जप्त। जप्त केलेली रक्कम हवालाची असण्याची शक्यता। दुचाकीत रोकड लपवून देणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांकडून अटक। सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त तेजी। सेन्सेक्स 1436 अंकांनी वाढून 69,943 वर बंद। रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओसाठी तयारी। रिलायन्स जिओचा हा आयपीओ अंदाजे 35 ते 40 हजार कोटींचा असण्याची शक्यता। दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर फडणवीसांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक। महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नातून ईज ऑफ लिव्हिंगला नक्की चालना मिळेल। मोदींची ट्विटरवरून पोस्ट। दिल्लीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावानं महाविद्यालयाची निर्मिती होणार। उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन। बांगलादेश न्यायालयानं हिंदू संत चिन्मय कृष्णदास यांचा जामीन अर्ज फेटाळला। मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात झाली दास यांच्या जामीन अर्जावर सुनावणी।
डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, मनु भाकर आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर. केंद्र सरकारकडून 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनात होणार पुरस्कारांचं वितरण. सचिन खिले आणि स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग. हे रेटिंग मिळवणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज. नवीन वर्षात भारत खेळणार 10 कसोटी सामने. ऑस्ट्रेलिया विरोधात पहिला कसोटी सामना. भारत ऑस्ट्रेलिया 5वा कसोटी सामना उद्यापासून सिडनीत सुरू होणार. सिडनी टेस्टमधून रोहित शर्मा आऊट. प्रसिद्ध कृष्णा खेळणार. शुभमन गिल 3ऱ्या क्रमांकावर तर KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल करणार डावाची सुरुवात. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जोरदार बर्फवृष्टी. घरांच्या छतावर आणि झाडांवर बर्फ साचला. पारा उणे 7.5 अंशांवर. जम्मू काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी. अनंतनागमध्ये पारा उणे 8 अंशांच्या खाली. नद्या आणि नाल्यांचं पाणीही गोठलं. हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांवर बर्फवृष्टी सुरूच. सोलांग व्हॅलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. उत्तराखंडच्या चमोलीतल्या गमसालीत बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांची सुटका. ITBP आणि BRO कडून पर्यटकांची मदत. जम्मू आणि काश्मीरमधल्या दोडामध्ये थंडीचा कहर. वाहता धबधबाही गोठला. काश्मीरच्या सर्व शहरांमध्ये तापमान अजूनही उण्यावरच. शिमल्यामध्ये आईस स्केटिंगला सुरुवात. पर्यटकांकडून आईस स्केटिंगचा आनंद लुटण्यात आला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.